केंद्र व राज्य सरकारच्या वतीने विविध योजनांचे प्रदर्शन करण्यात आली। भारताचे लाडके पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ यांच्या नेतृत्वात केंद्र आणि राज्याच्या ज्या काही योजना असतील त्या प्रदर्शनाच्या माध्यमातून आदरणीय आपल्या जळगाव लोकसभेच्या लोकप्रिय खासदार स्मिताताईंनी त्यांच्याशी संपर्क करून मला वाटतं जसं मेट्रो सिटीमध्ये होतं तसं जळगाव जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच ते प्रदर्शन होतं आहे आणि याच्यामध्ये आदरणीय आमदार गिरीश भाऊंच्या हस्ते 3 तारखेला याचं उद्घाटन होणार आहे। सर्व आमदार सर्व खासदार त्याच्यात उपस्थित राहणार आहे। मी खरं मनपूर्वक ताईंचे आभार मानतो की बुवा ताईंनी हा पुढाकार घेऊन खरं मग शेतकरी असेल युवक असेल किंवा रोजगारातले काही युवक असतील या सर्वांना याचा लाभ होणार आहे आणि मला वाटतं ही खूप मोठी गोष्ट झालेली आहे की ज्या वेगवेगळ्या राज्याच्या आणि केंद्राच्या योजना असतात त्या लोकांपर्यंत पोहोचत नाही। ताईंच्या माध्यमातून या योजना एकाच ठिकाणी एकाच छताखाली मला वाटतं सर्व लोकांना याची माहिती मिळणार आहे, त्याची मदत होणार आहे आणि ह्या माध्यमातून मला वाटतं खूप मोठी उपलब्धी आदरणीय खासदार ताईंनी केलेली मी पुन्हा ताईंचे धन्यवाद देतो आणि आपल्यामध्ये आव्हान करतो की आपल्या जास्तीत जास्त शेतकरी असतील युवक असतील किंवा व्यापारी असतील या सर्वांनी त्याला वाटतं भेट देऊन ज्या ज्या लाभार्थी असतील त्यांनी या गोष्टीचा लाभ घेण्याचा प्रयत्न करा असं सर्व नागरिकांना आव्हान करतो। धन्यवाद। देशाचे यशस्वी पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रभाई मोदी यांच्या माध्यमातून देश आणि महाराष्ट्राचा जर विचार केला तर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र हा प्रगती करत आहेत आणि ह्या प्रगतीच्या दृष्टिकोनातनं फ्रेंड्स एक्झिबिशनच्या माध्यमातून आम्ही आज ह्या ठिकाणी एक प्रदर्शनाचं आयोजन या ठिकाणी करत आहोत। 3 नोव्हेंबर ते 5 नोव्हेंबर या 3 दिवसामध्ये आपण या प्रदर्शनाचं आयोजन केलेलं आहे। या प्रदर्शनामध्ये आपण सेंट्रल गव्हर्नमेंटचे जेवढे काही वेगवेगळे डिपार्टमेंट्स आहेत त्या डिपार्टमेंट्सचे या ठिकाणी स्टॉल्सचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। आपलं शिवतीर्थ JS ग्राउंड हे जे काही मैदान आहे त्या मैदानावर सकाळी 10 ते संध्याकाळी 5 पर्यंत हे प्रदर्शन असणार आहे, खुलं असणार आहे आणि बिना म्हणजे कुठल्याही प्रकारचं त्यातला शुल्क आपण आकारणार नाही आहोत। ह्या प्रदर्शनाचं उद्घाटन सन्माननीय आपल्या संकटमोचन माननीय मंत्री महोदय गिरीश भाऊ महाजन, आपले पालकमंत्री गुलाबभाऊ, तसेच सावकारे साहेब, आपल्या केंद्रीय मंत्री रक्षाताई, आपले आमदार राजूमामा भोळे, मगेदादा चव्हाण आणि सगळे आमदार किशोरप्पा असतील, अनिलदादा असतील, या ठिकाणी अमोलदादा असतील, हे सगळे यांच्या माध्यमातून ह्या प्रदर्शनाचं आपण या ठिकाणी उद्घाटन करणार आहोत। या कार्यक्रमाचं खरं म्हणजे आकर्षण आहे की येणारी जी काही पिढी आहे त्याला आणि आपल्या लोकसभा क्षेत्रातील सगळ्या लोकांना की सेंट्रल गव्हर्नमेंट कशा पद्धतीने चालतं, त्याचे वेगळे डिपार्टमेंट्स कोणत्या कोणत्या योजना राबवतात, त्या योजना जर लोकांना ह्या ठिकाणी ह्याची डोळा बघता आल्या आणि त्याची माहिती जर त्यांना एका जागी एका छताखाली जर मिळाली तर खऱ्या अर्थाने आपला देश कशा पद्धतीने प्रगती करतोय, काम करतोय हे लोकांपर्यंत पोहोचावं ह्या दृष्टिकोनातून आपल्या अखिल श्रीनिवासन ह्या आपल्या संस्थेच्या संचालिका आहेत, त्यांच्या माध्यमातून देशभरामध्ये त्यांनी अशा वेगवेगळ्या प्रदर्शनाचं आयोजन त्या ठिकाणी केलं आहे आणि मला या ठिकाणी आनंदाने सांगावं वाटेल की जळगाव जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा आपण हे प्रदर्शन ऑर्गनाईज करतो। आपण बघितलं असेल की हे सगळे प्रदर्शन मेट्रोपॉलिटन सिटीमध्येच होताना आपण बघितलेलं आहे, पण जळगावसारख्या लोकसभा क्षेत्रातल्या लोकांनाही याची माहिती व्हावी त्याच्यासाठी आपण हे प्रदर्शनाचं आयोजन केलं। गेल्या 6-7 महिन्यापासून आपण याच्यासाठी काम करतो आहोत कारण सेंट्रल गव्हर्नमेंटच्या सगळ्या डिपार्टमेंट्सला पत्र पाठवणं, त्यांची होकारार्थी त्या पद्धतीने करून घेणं आणि ते स्टॉल या ठिकाणपर्यंत पोहोचवणं याच्यासाठी मीडिएटर म्हणून ही संस्था त्या ठिकाणी काम करते आणि सेंट्रल गव्हर्नमेंट ह्यासाठी फंड्स पण अवेलेबल आपल्याला करून देत आहे। तर मला असं वाटतं की जनतेसाठी एक पाऊल, महत्त्वाचं एक पाऊल ह्या ठिकाणी आपण ह्या माध्यमातून टाकतो आहे। मला असं वाटतं की ह्या सगळ्या संधीचा मी सगळ्या लोकसभा क्षेत्रातल्या लोकांना, आपल्या मतदारांना आव्हान करणार आहे की आपण सगळ्यांनी या प्रदर्शनात यावं कारण इथं कृषी उत्पादनापासून अणुसंशोधनापासून असे वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत की त्याची माहिती आपल्याला ह्या ठिकाणी इत्थंभूत होणार आहे की जे डिपार्टमेंट आपण कधी सेंट्रल गव्हर्नमेंटच्या प्रत्येक ठिकाणी आपण जाऊ शकत नाही। आपण स्टेटला तरी मुंबईत तरी वेगवेगळ्या डिपार्टमेंटला आपण जातो, कुठल्या ना कुठल्या कामाच्या निमित्ताने आपण त्या ठिकाणी भेटतो, पण सेंट्रल गव्हर्नमेंटला मात्र सर्वसामान्य माणूस त्या प्रत्येक ठिकाणी पोहोचू शकत नाही। पण ह्या प्रदर्शनाच्या माध्यमातून सगळे डिपार्टमेंट्स आपण एका छताखाली आणतोय, याचा लाभ सगळ्या मतदारांनी घ्यावा असं आव्हान मी या ठिकाणी सगळ्यांना केलेलं आहे।